हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत गटाशी जुळणारे पद 2 आकृत्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गटाशी जुळणारे पद 1 शब्दसंग्रह हा घटक शिकलो आणि त्यावरची आपण 10 प्रश्न व्यवस्थितपणे सोडून घेतले आणि समजून घेतली. आज आपण पाहणार आहोत गटाशी जुळणारे पद आकृत्या. हा आपला व्हिडिओ क्रमांक 17 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहे की गटाशी जुळणारे पद आकृत्या यामध्ये आपल्याला 3 आकृत्या देतील. त्यामध्ये काहीतरी विशिष्ट साम्य असणारे, त्यामध्ये काहीतरी संबंध असणारे आणि पर्यायातून आपल्याला एक आकृती अशी शोधायची आहे जे वरचे जे 3 आकृती आपल्याला देणार आहे ना प्रश्नामध्ये त्यांच्याशी संबंधित पाहिजे ते. मग हा सुद्धा घटक खूप सोपा आहे. पेपरमध्ये जर यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला हमखास याचे 2 मार्क मिळायलाच पाहिजे. मग व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. एकदम छोटासा व्हिडिओ आपण करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग या घटकामध्ये पहा, या उपघटकामध्ये आकृत्यांचा गट दिलेला असतो. या आकृत्यांच्या बाहेर किंवा आतील भागात कोणत्या तरी बाबतीत साम्य असते. या साम्याशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडायची असते. महत्वाचे मुद्दे. आता काय मुद्दे असू शकतात त्या आकृत्यामध्ये पहा. दिलेल्या आकृत्यांच्या गटामध्ये आकार, रेषा, त्यांच्या दिशा, आकृत्यामध्ये असलेली चिन्हे व त्यांची संख्या, आकृत्यामध्ये आलेले अंक, आकृत्यामधील रेखांकित छायांकित भाग, आकृत्यांचे पाडलेले भाग, आकृत्यामधील रेषा, त्यांच्या संख्या व त्यांचे प्रकार अशा बाबतीत सारखेपणाचे निरीक्षण करून उत्तर शोधा. म्हणजे एवढ्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा. ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत त्या आकृत्यामध्ये आणि एक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चला आता आपण नमुन्यासाठी दिलेले प्रश्न आपण पाहूया. मग पहा, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ हे प्रश्न आकृती आहे आणि हे उत्तर आकृतीतून आपले एक उत्तर घ्यायचं आहे. मग हे सर्व काय आहे? बंद आकृती आहे, क्लोज फिगर आहे. हे ओपन फिगर आहे, हे सुद्धा ओपन फिगर आणि क्लोज फिगर म्हणजेच बंद आकृती आहे. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आपण पाहू. पहा, आता इथे काय दिसतं आपल्याला? वर्तुळ, वर्तुळामध्ये चौकोन आणि त्रिकोण. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, वर्तुळ म्हणजे 2 वर्तुळ आहे, एक चौकोन आहे. पहा, 2 वर्तुळ, एक चौरस म्हणा आणि एक त्रिकोण म्हणा. यामध्ये पण तसंच आहे. मग पर्यायातून असा पर्याय शोधा. 2 वर्तुळ पाहिजे. इथं 2 वर्तुळ आहे का? नाही, हा पर्याय गेला. इथं 2 वर्तुळ आहे का? नाही. इथं 2 वर्तुळ आहे का? 1 2. ओके, 2 वर्तुळ आहे, एक चौरस आणि एक त्रिकोण. हो, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 2 वर्तुळ, एक चौकोन, एक त्रिकोण. मग कुणी पण आत असू बाहेर असू ते एवढं पाहू नका तुम्ही. मेन फक्त त्यामध्ये संख्या पहा आकृत्यांची. तिसरा प्रश्न आपण पाहू. पहा, या प्रकारे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि हे प्रश्न आकृती दिलेली आहे. मग इथं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथं उभ्या रचना जर आपण यांच्या केलं तर प्रत्येक रेषेमध्ये जे उभी म्हणजे डावीकडे रेष मिळणार आपल्याला डावीकडे, आणि ते कशामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. का? हे इकडे उजवीकडे दिलं पण याला जर आपण असं उलट केलं तर या प्रकारे मिळणार ते आपल्याला. आलं लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. चौथा प्रश्न आपण पाहू. पहा, प्रश्नाकृत्या, उत्तर आकृत्या. काय दिले तर पहा, रोमन नंबर मध्ये आपल्याला काही नंबर दिले आणि इथं तर लेटर वापरला. पण काय? रेषांची संख्या पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. मग पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. रेषांची संख्या 4 4 पाहिजे तिथं. आता सरावासाठी दिलेले प्रश्न आपण पाहू. स्वाध्याय 5.2. पुढे दिलेल्या आकृत्यांच्या गटातून त्या गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यांतून शोधा. काय वाटतं बरं तुम्हाला? पहा बरं इथं. या अशा प्रकारे आपल्याला आकृती दिलेली. मग काय वाटतं? पहा, इथं चौकोन, चौकोन आणि इथं काय दिलेलं पहा, एक गोल दिलेलं आहे. मग आता इथं जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर पहा, इथं किती चौकोन दिलेले पहा बरं. 1 2 3 4 म्हणजे 4 चौकोन आहे आणि 2 त्रिकोण आहे आणि 1 2 3 3 वर्तुळ आहे. ओके, इथं 2 चौकोन आहे
आणि एक वर्तुळ आहे. इथं 1 2 आणि 3 तीन चौकोन आहे आणि 2 वर्तुळ आहे आणि त्रिकोण एक आहे. आता त्रिकोण इथं नाही म्हणून त्रिकोणाचा संबंध काही नाही इथं, पण व्यवस्थित पहा. 4 चौरस किंवा चौकोन म्हणा आणि 3 वर्तुळ म्हणजे एक वर्तुळ कमी, 2 चौरस आणि एक वर्तुळ म्हणजे 2 चौरसापेक्षा एक नि कमी आहे वर्तुळाची संख्या. चौरस 3 आहे, वर्तुळ 2 आहे, परत एक नि कमी झालं. मग असं कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतं हे आपल्याला पाहावं लागेल. मग पहा बरं, इथं चौरसाची संख्या 2 आहे आणि वर्तुळ 2 आहे, हा पर्याय नाही होणार. इथं चौरस किती पहा, 1 2 3 4 5 5 चौरस आहे आणि 1 2 3 4 हो आणि 4 म्हणजे हाच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण की इथं 5 चौरस घेतले आणि 4 वर्तुळ घेतलेले म्हणजे एक आणि कमी वर्तुळची संख्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू. खूप सोपं आहे. 1 2 3 4 5 पंचकोन आहे, 5 हे 3 आणि 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय इथं सगळे बंद फिगरचे, पण 3 5 7 म्हणजे विषम संख्येचे तिथं रेषा दिलेल्या आपल्याला संख्या. मग इथं आपण रेषांची संख्या मोजू. 1 2 3 4 5 6 इथं हे 8 हे 9 10 इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, इथं ही समसंख्या आली, हा पर्याय होणार नाही. 1 2 3 4 5 6 इथं सुद्धा 6 हे सुद्धा पर्याय होणार नाही. इथं मात्र 9 रेषा आले, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. विषम संख्या आहे तिथं. आलं लक्षात. तिसरा प्रश्न आपण पाहू. पहा, आता एक आकृती आहे, आकृतीमध्ये 4 समान भाग केलेले, 4 समान भाग आहे, 4 समान भाग आहे. कोणत्या आकृतीमध्ये 4 समान भाग केलेले आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 समान भाग केलेले. चौथा प्रश्न आपण पाहू. आता इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आकृती बनली याच्यामध्ये किती साइड्स आहे, किती बाजू आहे? 1 2 3 3 बाजू आहे. किती भाग बनले आतमध्ये? 2 भाग बनले. 1 2 3 4 5 6 आणि आतमध्ये किती भाग बनले? 1 2 3 4 5 म्हणजे जेवढे साइड्स आहे ना त्यापेक्षा एकाने कमी आतमध्ये तेवढे भाग बनलेले. 1 2 3 4 आणि 1 2 3 आणि आतमध्ये 3 भाग बनलेले. मग असा पर्याय शोधा इथं की बाहेरचे जेवढे बाजू त्यापेक्षा एक कमी, आतमध्ये तेवढे भाग व्हायला पाहिजे. मग आता पहा इथं 1 2 3 4 आणि 5 आणि 4 भाग झाले. हो, हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. येतं का लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा इथं आता त्रिकोणामध्ये वर्तुळ, चौरसामध्ये त्रिकोण आणि इथं आहे षटकोनामध्ये पंचकोन. म्हणजे हे दोन्ही आकृत्या काय आहे? वेगवेगळ्या आहे. मग इथं दोन वेगवेगळ्या आकृत्या पहा. आता कोणत्या असणार आहे? वर्तुळामध्ये वर्तुळ आहे नाही, हे पण 4 बाजू आलं नाही, हे पण 4 बाजू. चौरसामध्ये चौरस आहे नाही. इथं पहा पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन मध्ये पंचकोन आहे, हे सुद्धा नाही. इथं मात्र पहा त्रिकोणामध्ये काय आला? चौरस आला किंवा चौकोन आला. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. ओके, मग पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर प्रश्न आहे. मी थोडेसे सॅम्पल म्हणून घेतले फक्त तुम्हाला समजण्यासाठी. मग आजच्या घटकेमध्ये आपण काय शिकलो की आपल्याला म्हणजे शब्दसंग्रह सारखंच 3 आकृत्या देणार, 3 आकृत्यामध्ये काय संबंध आहे, त्यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे आणि तसा सारखेपणा उत्तर आकृतीतून एका आकृतीमध्ये असणार आहे आणि तेच आपल्याला शोधायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे, यावर हमखास तुम्हाला 2 मार्क मिळाल्यास पाहिजे. चला, तर सरावासाठी तुम्ही घ्या प्रश्न, स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही सराव करा. भरपूर प्रश्न आहे, भरपूर प्रश्न आहे. हे पहा, भरपूर आहे. 35 प्रश्न आहे, 35. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक शिकलो, काय शिकलो आपण? गटाशी जुळणारे पद, 2 आकृत्या. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा तिसरा घटक पाहू, गटाशी जुळणारे पद 3 संख्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.